नाशिक शहरातील विकास कामांसाठी आगामी काळासाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेल्या 2026-2027 अंदाजपत्रक स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी महासभेला सादर केले. आयुक्त मनीषा खत्री यांनी मागील महिन्यात 3,000,11,00,000चे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले आहे. या अंदाजपत्रकाच्या आकडेवारीवर स्थायी समिती सभापती, सदस्य आणि नगरसेवकांनी अभ्यास करून प्रभागात विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी भरीव निधीची मागणी केली होती. आयुक्तांच्या अंदाजपत्रकात नगरसेवकांना मागील आणि यंदाच्या वर्षासाठी 76 लाखांची तरतूद केली होती. स्थायी समितीने यात वाढ केली असून आता सत्ताधारी नगरसेवकांना 2.5 कोटी तर विरोधकांना 1.25 ते 1.5 कोटींची विकास कामांच्या निधीसाठी तरतूद केली आहे. त्यामुळे आता आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने 457 कोटींची वाढ करून एकूण 3,469 कोटींच्या अंदाजपत्रकाला महासभेत मंजुरी मिळविण्यासाठी स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप आणि महापौर हिमगौरी आहेर आडके यांना सादर केले. दरम्यान आगामी काळात महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी गुरमीत बग्गा, सुधाकर बडगुजर, अजय पोरस्ते यांनी घरपट्टी, पाणीपट्टी वसुली, जाहिरात कर वसुली आणि इतर स्रोत वाढविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे.